नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण 2020 मध्ये जे क्वेश्चन्स आले होते, ऍक्च्युली मला त्याचा पेपर मिळाला नाही. मग मी बुक मधूनच शोधून शोधून ते जे जे 2020 मध्ये क्वेश्चन्स आले होते ते आपण सॉल्व्ह करतोय. पुन्हा आज परत 10च क्वेश्चन होतील मला असं वाटतंय. ठीक आहे, चला बघूया. तर पहिला क्वेश्चन बघा त्याच्यात मधला की इन अ कंपनी 95 workers work on same salary. The company needs 8,07,500 per month for their salary. How much salary does every worker get? एकदम सोपं आहे. ठीक आहे, एक कंपनी आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा आपला. एका कंपनीमध्ये टोटल 95 वर्कर्स आहेत. ठीक आहे, 95 वर्कर्स आहेत, कामगार वर्कर्स म्हणजे. ठीक आहे, आणि कंपनीला दर महिन्याला त्यांना पगार द्यायला, सॅलरी म्हणजे पगार द्यायला त्यांना 8 लाख रुपये लागतात. 8,07,500 रुपये लागतात. ठीक आहे, आणि प्रत्येकाला सॅलरी एकसारखी आहे. तर सिंपल आहे, जी काही रक्कम लागते त्यांना 8,07,500 रुपये, त्याच्यामध्ये जेवढेही वर्कर्स आहे, नंबर ऑफ वर्कर्स जे आहे ना, त्याला जर आपण डिवाइड केलं एवढ्या रुपीज मध्ये, तर आपल्याला प्रत्येक वर्करला किती सॅलरी मिळते हे कळून जाईल. ठीक आहे, तर आता आपण याला कशाने डिवाइड करूया? 5 ने डिवाइड करू पहिले. चला, 5 1 जा 5. ठीक आहे, 5 1 जा 5, 5 9 जा 45 है ना. चला करू 5 ने. बघा, 5 1 जा 5, 3 आले, 5 6 जा 30, परत 5 1 जा 5 है ना, परत 2 आले, 5 5 जा 25 आणि हे डबल 0. आता पुन्हा आपल्याला आता 19चा टेबल जर येत असेल तुम्हाला, ठीक आहे, तर चांगलं आहे. नसेल येत तर मग काय करावं लागेल? 19 ने डिवाइड करून बघावं लागेल. ठीक आहे ना. तर ठीक आहे, चला आता आपण करूया. 19चा टेबल शक्यतो कुणाला पाठच नसतो, पण जर समजा 19चा टेबल पाठ नसेल तर काय करायचं? ट्रिक एक माहिती आहे का? 19ला काय करायचं? 19 मध्ये ऍड करत जायचं. 38, 19 प्लस 19 38. परत त्याच्यावर 19 ऍड केलं तर काय होणार? 8 प्लस 9 7 है ना. 1 कॅरी ओव्हर झाले, 4 प्लस 1 5. तर 19 3 जा 57 होतात. असंच 19 4 जा किती होणार? 7 प्लस 9 6 है ना, 16 है ना. 16 चे 1 कॅरी ओव्हर होणार, 6 येणार. 6 प्लस 1 7, 76 येणार है ना. अशा पद्धतीने आपण पूर्ण टेबल 10 पर्यंत तयार करू शकतो. समजा टेबल आपल्याला पाठच नाहीये तर काय करणार? काय की नाही. तर 161 कुठे आहे ते आपण पटकन बघू. चला, असंच करूयात, आपण टेबल तयार करूया. परत याच्यामध्ये 19 ऍड केलं तर हे बघा, हे बरोबर आलं ना? काही चुकलं तर नाही ना? 9 प्लस 7 6, 9 प्लस 7 16, प्लस 6 आले, 1 कॅरी ओव्हर झालं. 2 प्लस 7 5 7 बरोबर आहे. परत 9 करूया याच्यामध्ये. 9 प्लस 6 15, 5 1 कॅरी ओव्हर झालं. 8 प्लस 1 9, 19 5 जा 95. त्याच्यानंतर परत 9 करूया. 9 प्लस 5 किती होतात? 14, 1 कॅरी ओव्हर झालं. हे 10 आणि 1 1 11. हे बघा, 161 ना. आता जवळच यायला लागलो आपण. परत 7 19 ऍड करा, 3 है ना. 13 झाले ना. 9 प्लस 4 13, 1 कॅरी ओव्हर झालं. 1 प्लस 1 2 प्लस 1 3 आणि हे 1. परत 19 ऍड करा. 9 प्लस 3 12, 1 कॅरी ओव्हर झालं. 4 प्लस 1 5 है ना, आणि हे 1. परत 19 ऍड करा, 1. ठीक आहे, आणि 1 कॅरी ओव्हर झालं. ठीक आहे, 1 कॅरी ओव्हर होणार. तर हे 2 आणि 5 7 आणि हे 1. ठीक आहे, पुन्हा अजून 9 कॅरी ओव्हर केलं. 9 प्लस 1 10. ठीक आहे, आणि 1 कॅरी ओव्हर होणार. हे 9, म्हणजे हे 10 19चा पूर्ण टेबल झाला. आता बघा 190 पर्यंत. ठीक आहे, आता इथं बघा, आपण याला डिवाइड करायचं आहे.
तर 161 तर नाही येत आहे. किती टाइम्स आपण करू शकतो? 1 जा 2 जा 3 जा 4 जा 5 6 7 8 टाइम्स आपण याला करू शकतो. ठीक आहे. आता 8 टाइम केल्यावर आपल्याला किती येणार? इथेच करावं लागेल साईडला आपल्याला. 161,500 डिवायडेड बाय 19 है ना. 8 जार 152. ठीक आहे. आता 11 मायनस 2 केले तर 9 येणार. ठीक आहे. हे होणार 5 मायनस 50 हे पण 0. आता 5 आले है ना. तर 19 5 जार 95. ठीक आहे. 0 0. आता हे 2 0 उरले, हे 2 0 इथं लावून द्यायचे. म्हणजे याचा आन्सर किती येतो? 8500. ठीक आहे. 161,500 ला मल्टिप्लाय डिवाइड केलं जर आपण 19 नी तर आपला आन्सर येतो 8500. मग याच्यामध्ये आपल्याला आन्सर काय मिळाला की जेवढे वर्कर्स आहे 95 वर्कर्स आहे त्यांच्या प्रत्येकाला किती 8500 रुपीज सॅलरी मिळते. याचा आन्सर बघा, आन्सर नंबर 4 येतोय. आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता. क्वेश्चन नंबर 2 है ना कि विच नंबर फ्रॉम द गिवन ऑप्शंस व्हेन डिवाइडेड बाय 5 6 7 विल गिव 4 एज रिमाइंडर. हे बघा, आता इथे तुम्हाला माहिती का 5 नी जर आपल्याला एखाद्या म्हणजे डिवाइड करायचं आहे. ठीक आहे ना. 5 नी कुठली नंबर जेव्हा 5च्या टेबलमध्ये काय होतं, एक तर 0 येतो 5 येतो, 0 येतो 5 येतो, 0 येतो 5 येतो. ठीक आहे ना. सपोज आता 5 आला तर हे 2 मायनस 5 तो 7 येणार. ठीक आहे. इथं 9 येणार है ना. इथं 6 येणार रिमाइंडर है ना. आणि इथं आहे की नाही 5 जर असेल तर 5 येणार इथं रिमाइंडर. ठीक आहे ना. तर याचा अर्थ आहे की 4 येणार नाही है ना. तर आपण जर आपण है ना दुसरं जर 5चं जर आपण 2 टाइम्स जर केलं है ना तर है ना 10 येणार है ना. एक तर 0 येतो नाही तर 5 येतो 5च्या टेबलमध्ये है ना. तर इथं बघा रिमाइंडर 2 येणार, इथे 4 येणार, इथं 6 येणार, इथं 0 येणार. तर इथं अर्थ काय आहे की आपल्याला याच्यामधली कुठली नंबर प्रिफर करायला पाहिजे? 216 है ना. तर 216 मध्ये बघा 214 सॉरी, याच्यामध्ये 5 नी जर डिवाइड केलं ना 5 4 जा 20 है ना. 1 हे 4 आले, 5 2 जा 10, मग इथं 4 रिमाइंडर राहतो. ठीक आहे ना. असंच मग 6 नी होतंय का बघा. 214 ला जर आपण डिवाइड केलं तर 6 3 जार 18 है ना. 3 है ना. 21 मायनस 18 3 येणार, हे 4 6 5 जार 30, म्हणजे इथं पण 4 रिमाइंडर आलाय. ठीक आहे. 7 नी होतंय का बघा आता. 214 डिवायडेड बाय 7 हा 7 3 जार 21 आणि हे रिमाइंडर आलं 4. याचा अर्थ काय आहे की 214 ही जी नंबर आहे त्याच्यामध्ये 5 6 7 तिन्ही नंबरनी जर आपण याला डिवाइड केलं तर रिमाइंडर आपलं काय येते? 4 येते. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 2. आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे. एक आपल्याला नंबर बघितलं की त्याच्यातून आपल्याला एक थोडस गेसिंग करावं लागते की म्हणजे काय असू शकते. ठीक आहे ना. आता प्रत्येक नंबरला तर तुम्ही डिवाइड करून बघायचं नाही, त्यात वेळ जाईल तुमचा भरपूर. ठीक आहे. चला बघूया आपण आता पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा आपला दिलेला आहे, म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 3 आहे ते बुकमध्ये ते नंबरिंगला तुम्ही हे नका करू. ठीक आहे. कारण आपण हे जे एक्सरसाइज दिलेली आहे ना याच्यामधून असे क्वेश्चन करतोय जे फक्त 2020 मध्ये आलेत. ठीक आहे. बाकीचे आपण सॉल्व्ह करत नाहीये. चला. श्रीकांत ड्राइव्स अ व्हेकल at the speed of 85 kilometers per hour. For how many hours will he have to drive to cover a distance of 595 kilometer if the speed remains the same? श्रीकांत जो आहे ना तो एक व्हेकल कुठली पण असेल, शक्यतो 4 व्हीलर असेल, तर 4 व्हीलर जी आहे ती 85 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी ड्रायव्हिंग करतोय. म्हणजे तिची गाडी चालवतोय किती वेग असतो ना गाडीचा वेग, ताशी वेग है ना, पर आवर तो 85 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करायला लागलाय. स्पीडचा अर्थ होतोय डिस्टन्स अपॉन टाइम.
ठीक आहे ना, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर एका तासामध्ये तो 85 किलोमीटर कव्हर करतोय, किंवा याला आपण असं उलट पण म्हणू शकतो की तो 85 किलोमीटर 1 आवर मध्ये कव्हर करतोय. तर 595 किलोमीटर किती आवर्स मध्ये कव्हर करेल? एकदम सोपं आहे बघा. हॅन्स है ना, हॅन्स किती आहे? 85 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करतोय 1 आवर मध्ये. ठीक आहे, मग टोटल डिस्टन्स किती आहे? 595 किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे तो किती आवर मध्ये कव्हर करणार? हे बघा, हे 1 इंटू 595. ठीक आहे, कुठल्याही नंबरला जर 1 नी मल्टिप्लाय केलं तर 30 नंबर येते, मग ती लिहायची गरज नाही आहे, आणि डिवाइडेड बाय 85. ठीक आहे, आता हे तुम्ही हे करून बघा, डिवाइड करून बघा. बघा 5 नीच करूया आपण. 5 1 चा 5 है ना, 3 आले, 5 7 चा 35. ठीक आहे, इथं बघा 5 1 चा 5, 5 1 चा 5, त्याच्यानंतर 4 5 9 चा 45. 119 अपॉन 17 आलं. 119 अपॉन 17. तर 17चा टेबल येतोय का? 17चा टेबल जरा येत असेल तो पटकन याचं 7 टाइम्स येतो, है ना. 17 7 चा 119. ठीक आहे, त्याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 1 7 आवर्स. ठीक आहे, तो 595 किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे तो 7 आवर्स मध्ये कव्हर करणार. ठीक आहे, टेबल शक्यतो होत नाही पाठचे 13 पासून शक्यतो. 12 पण थोडासा सोपा जातोय, पण 13 टू 19 टेबल पाठ करणं खूप कठीण जातंय. ठीक आहे, तरी पण तुम्हाला टेबल पाठ करावाच लागेल, त्याच्याशिवाय जमणार नाही. ठीक आहे, नाही तर मग थोडासा तुमचा वेळ एक्स्ट्रा द्यावा लागेल मग, कारण तुम्हाला ते आता है ना 119 मध्ये तुम्हाला डिवाइड करून बघावं लागेल. आता इथं तर प्रॉब्लेम असा आहे की या सुरुवातीच्या 2 याच्यामध्ये डिव्हिजन पण जात नाही 17चं. मग तुम्हाला जोपर्यंत 17चा टेबलच माहित नसेल तोपर्यंत 119 ला तुम्ही डिवाइड करू शकतच नाही. त्याच्यासाठी काही ठिकाणी असं आहे की त्याला पर्यायच नसतो, टेबल पाठ पाहिजेच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही हे आन्सर काढता नाही येणार तुम्हाला. ठीक आहे, तर करून घ्या हे आत्ताच, नाही तर तुम्हाला नेहमी पुढचे जेवढे तुमचे तुम्ही जे जाणार ना 6 मध्ये 7th 8th 9th 10th, तुम्ही तुमचं पूर्ण शिक्षण संपेपर्यंत किंवा शिक्षण झाल्यावरही तुम्हाला हे टेबल नेहमी कामी पडणार आहे. ठीक आहे, त्यासाठी हे पाठ करूनच घ्यायचे. याला कंटाळा करू नका की जाऊ द्या कोण करणार पाठ. करा ते पण. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आता आपण क्वेश्चन नंबर 4. चला, क्वेश्चन नंबर 4 येतोय आता आपला की which symbols will occur serially in the boxes in the following expression. तर इथे आपल्याला एक एक्सप्रेशन दिलेलं आहे 6, त्याच्यानंतर बॉक्स, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर बॉक्स, परत मग 10, त्याच्यानंतर परत बॉक्स, परत 5 आणि परत बॉक्स. अरे थोडस छोटं लिहावं लागेल आपल्याला. 6 बॉक्स, 2 परत बॉक्स, 10 परत बॉक्स, 5 परत एक बॉक्स, परत 5 आणि इज इक्वल टू 48. आता इथं बघा, इथं जे आहे ह्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला हे जे बॉक्सेस आहे त्यांच्या ठिकाणी आपल्याला खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहे. त्याच्यामध्ये जे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कुठले? ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, है ना. तर हे 4 पैकी इथं कुठेतरी आपल्याला कुठले तरी याच्यामध्ये येणार एक साईन, है ना. इथे डिव्हिजन किंवा प्लस किंवा मायनस जे काही आहे इथे येणार. आता ह्याचं अशा टाईपचे क्वेश्चन आले ना की तुम्ही काय करायचं की एक अंदाज लावायचा, ही जी नंबर आहे ही नंबर कशी या लागली आहे. 48 म्हणजे जवळपास
50च्या जवळपास या लागली आहे ना. तर 50च्या जवळपास जर समजा तर बघा इथं दिसतंय आपल्याला की 10 × 5 50 होतात. तर इथं जवळपास ह्या दोन पैकी कुठल्या तरी एखाद्या बॉक्समध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन येणार. ठीक आहे ना. 10 5 50 होतात ना ह्या नंबरच्या जवळपास. तर मग आपल्याला काय बघायचं की इथे जे आहे 4 ऑप्शन्स याच्यामध्ये लास्टला कुठे मल्टिप्लिकेशन दिसते बघा. इथे एक फर्स्ट ऑप्शन मध्ये दिसते, इथे फोर्थ मध्ये दिसते, इथे एकदम स्टार्टिंगला आहे. तर हे 2 ऑप्शन पहिले ट्राय करूच नका. ठीक आहे. हे 2 ऑप्शन नाही नसणारच आहे त्याच्यातले, कारण 6 × 2 12च होतात, 48 होत नाही है ना. तर त्यासाठी म्हणून काय करायचं, आपल्याला हे चारीच्या चारी ट्राय करत नाही बसायचे. ठीक आहे. एक तुम्ही जास्तीत जास्त 2 ट्राय करून बघा. सपोज आता आपण 1 ट्राय करून बघितलं, तर 1 ट्राय केलं तर आपल्याला काय होणार, 6/2 है ना, मायनस परत काय होणार, इथं डिवायडेडचं साईन आलं, 2 आलाय, त्याच्यानंतर मायनसचं साईन आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर इंटूचं साईन है ना, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर परत प्लसचं साईन आणि 5. आता याला सॉल्व्ह करून बघा, हे किती येतात, 3 - 50 + 5 आहे की नाही, हे झाले 8 है ना. 3 + 5 8 - 50, आन्सर याचा तर मायनस किती 42 येतोय. ठीक आहे. याचा अर्थ आहे की पहिलं जे ऑप्शन आहे ते नाही आहे याच्यामध्ये. तर मग आता आपल्याला दुसरं तिसरं करून बघायची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन लास्टमध्ये नाही आहे. तर ज्याच्यामध्ये लास्टमध्ये आहे ना ते पहिले ट्राय करा. तर जसं फोर्थ वालं केलं आपण समजा, तर 6/2 है ना, त्याच्यानंतर हे बघा डिवाइडच्या नंतर प्लसचं साईन आहे, त्याच्यानंतर 10 है ना, प्लसच्या साईन नंतर मग काय आहे 5, सॉरी 10 नंतर कुठलं येते प्लस झाला इंटू है ना 5. ठीक आहे. परत -5. आता ह्याला सॉल्व्ह करून बघा. 6/2 किती येतात, 3 प्लस 10 × 5 किती येतात, 50. इथे बॉडमास रूल लावायचा आहे, पहिले डिव्हिजन मल्टिप्लिकेशन, मग नंतर ऍडिशन सबट्रॅक्शन. आता इथे बघा, हे 2 नंबर प्लसचे आहेत है ना, तर हे किती येणार 53 मायनस हे 5 किती येतात 48. म्हणजे ही साईड जी आहे ही याच्या बरोबर येते, LHS याला म्हणतात, LHS = RHS, लेफ्ट हँड साइड = राईट हँड साइड. ठीक आहे. तर हा जो आहे ऑप्शन नंबर 4, याचा आन्सर काय येतोय, याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 4 जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे करा सगळं. हे पहिलं दुसरं तिसरं चौथं सगळं ट्राय करत बसू नका, वेळ जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिलेलं आहे इथं. हे बघा 7 × क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला एक एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. 7 × 5 - 2 × 3 आणि +4. हे अशा टाईपचे जे क्वेश्चन्स येतात ना, = व्हॉट, म्हणजे आपल्याला एक कुठली नंबर येईल ते सांगायची. तर अशा टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये बॉडमास रूल यूज करायचा आहे. सगळ्यात पहिले मल्टिप्लिकेशन करायचे. तर 35 - 6 + 4. ठीक आहे. आता ऍडिशन करायचं है ना, तर हे किती झाले 39 है ना. 35 + 4 39 - 6 किती येतात 33. मग याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 3 येतोय. ठीक आहे. बॉडमास रूल करणे आवश्यक आहे बरं का. तुम्ही असं नाही करू शकत की 3 + 4 पहिले करून टाकलं, याला पहिले केलं है ना, मग हे 5 - 2 करून टाकलं, मग जे असं काही पण उलट नाही करायचं. बॉडमास रूल नुसार पहिले डिव्हिजन, मग मल्टिप्लिकेशन, मग ऍडिशन, मग सबट्रॅक्शन करायचं, तरच तुमचं आन्सर बरोबर येणार. ठीक आहे. त्याचा आन्सर आला आन्सर नंबर 3. चला बघूया नेक्स्ट आता 6 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 बघा, सॉरी याच्यातला 6 नाही बघायचं आपल्याला. हा, व्हॉट इज द सम ऑफ ऑल डिवायझर्स ऑफ 133. 133चे आपल्याला जेवढेही डिवायझर्स आहे त्यांचा सम काढायचा आहे. आता आपल्याला डिवायझर कसे काढायचे असतात, सिंपल, मी बरेचदा आपण ते केलेलं आहे है ना. 133चा पहिला डिवायझर काय असणार आहे, 1 असणार आहे. ठीक आहे ना. ते 133. त्याच्यानंतर ह्याला तुम्ही बघा 2 नी डिवाइड होतंय का 133, होणारच नाही, कारण इथं युनिट प्लेसला ऑड नंबर आहे. 3 नी पण नाही होत.
कसं नाही होत बघा. ह्या यांची सगळ्यांची टोटल 3 डिवाइड व्हायला पाहिजे. 3 + 3 6 + 1 7, म्हणजे 3 नी होत नाही, 4 नी पण होत नाही, 5 6 7 नी होत आहे बघा हे. 7 नी 7 1 जो 7, 6 येणार, 7 9 जा 7 नी होत आहे. 7 × 19 टाइम्स होतोय तो. ठीक आहे ना. 7 1 जा 7, 6 आले, 7 9 जा 63. ठीक आहे. आणि आता बरं त्याच्यानंतर मग हे 11 नी पण होत नाही, 12 13 14 कुठल्याच याने होत नाही. डायरेक्ट हा पुन्हा हे 19 नीच होतोय. 19 × 7 133 होतोय. ठीक आहे. म्हणजे इथे क्रॉस आले, यांचे फॅक्टर येतात बघा किंवा डिवायझर 1 7 19 आणि द नंबर इटसेल्फ 133. बस एवढेच डिवायझर आहे याचे. ठीक आहे. तर आता यांचं आपल्याला टोटल काढायचं आहे. तर हे बघा, हे किती झाले, 8 + 19 27. त्याच्यामध्ये 27 ऍड करून द्या अजून. हे किती झाले, हे बघा. हे सगळं शॉर्टकट असंच करावं लागणार आहे. तुम्ही सगळं लिहित वगैरे असं काही बसू नका. आपल्याला असंच करायचं, इथल्या इथंच जिथं जागा भेटेल तिथं ते करून टाकायचं. हे झाले 3 + 7 10 0 1 कॅरी ओव्हर झालं. 4 + 2 6 आणि हे 1, म्हणजे याचा आन्सर आला 160. म्हणजे याचा याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे, आन्सर नंबर 3. हे आपण याच्यासाठी इथल्या इथं जिथं जागा मिळेल तिथं करायचं, कारण वेळ वाचवायचा आहे ना. सिस्टमॅटिक इथं करायचं नाहीये. हे रफ वर्क करून तुम्हाला इथं आन्सर करेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे बस. इथं आपल्याला मी तुम्हाला सांगितलं, ही काय तुमची लेखी परीक्षा नाही आहे. समजलं का? लेखी नाही आहे. जर लेखी असती तर मग व्यवस्थित तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित जी नंबर जिथे लिहायची आहे, जो साईन जिथं लिहायचा तिथंच लिहायचा, ते करायचं. ठीक आहे. चल नेक्स्ट बघूया आपण आता क्वेश्चन नंबर 7. हे बघा, क्वेश्चन नंबर 7 मध्ये आहे आपलं की फॉर द फॉलोइंग फ्रॅक्शन्स विच, म्हणजे लेस देन, ग्रेटर देन ऑर इक्वल टू ऑफ द साइन्स विल बी अप्रोप्रिएट. एक आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेले आहे इथं. 7 नंबरचा क्वेश्चन आपला. 7/13, परत इथं बॉक्स दिलेला आहे 13/7, आणि परत इथं बॉक्स दिलेला आहे आणि 91/49. आता इथं आपल्याला ना ह्या 3 साईन पैकी, म्हणजे 3 साईन इथे एक हा ना, 3 साईन पैकी कुठले तरी 2 साईन, इथे एक साईन इथे एक साईन, असे 2च साईन इथे ठेवायचे. आता बघा, हे एक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला म्हटलंय की कुठलाही डिनोमिनेटर आहे त्याला कम्पेअर करायसाठी त्याचं हे तुमचं कुठलाही फ्रॅक्शन आहे त्याचं डिनोमिनेटर सेम असलं पाहिजे. ठीक आहे. पण दुसरं अजून एक याच्यामध्ये कसं आहे की एखादा फ्रॅक्शन आहे, आता इथंच बघा, हे 7/13 आणि 13/7, याच्यामध्ये मोठा कुठला आहे छोटा कुठला आहे हे कसं कळणार? हे बघा, ज्याचं डिनोमिनेटर जास्ती आहे तो फ्रॅक्शन छोटा असतो, आणि ज्याचं डिनोमिनेटर कमी आहे है ना, तो डिनोमिनेटर मोठा असतो. ठीक आहे. तर इथं आपल्याला काय होईल, हा जो डिनोमिनेटर आहे छोटा आहे, लेस देन याच्यापेक्षा छोटा आहे, तर इथे हा साईन येणार, लेस देनचा साईन येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे 2 याच्यामध्ये काय हे दिसायला लागलंय तुम्हाला, याच्यामध्ये बघा, इथं 7 आहे, आता 49 आहे. इथं जर आपण 7 नी मल्टिप्लाय केलं ना याला, 7 × 7, आणि इथे पण 7, तर हे बघा, हे 91 आणि 49 येत आहे, म्हणजे हे दोन्ही इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. मग इथं काय येणार, इक्वलचं साईन येणार. बस एवढं तुम्हाला ऑब्झर्वेशन, म्हणजे कसं आहे माहितीये का, ह्या सगळ्या गोष्टी कशा येणार तुम्हाला, फक्त प्रॅक्टिसनीच येणार आहे, दुसरं काही नाही. नंबर बघितले की तुम्हाला कळायला पाहिजे की काय आहे याच्यामध्ये, आहे की नाही रिलेशन. ठीक आहे ना. त्याचा आन्सर बघायचा, आन्सर नंबर 1च येतोय, लेस देन अँड इक्वल टू. ठीक आहे. एका बॉक्समध्ये, पहिल्या बॉक्समध्ये लेस देनचं साईन येणार, दुसऱ्या बॉक्समध्ये इक्वलचं साईन येणार. हे बघा, आता मी तुम्हाला समजायचा प्रयत्न करतो, शेवटी हे तुमच्यावर आहे, तुम्ही किती प्रॅक्टिस करताय. ठीक आहे ना. चला बघूया नेक्स्ट. ओके, आपल्या 8व्या नंबरचा क्वेश्चन आहे बघा, की रोहित गेट्स अ मंथली सॅलरी ऑफ ₹18,000. ही स्पेंड 1/9 पार्ट ऑन पेट्रोल
4/9 part on domestic expenses and 2/9 part on bank installment and saves the remaining amount. How much amount does he save? आता बघा, एक रोहित म्हणून व्यक्ती आहे, त्यांना 18,000 रुपीज, आपला हे कुठला 8व्या नंबरचा क्वेश्चन येतो. रोहित म्हणून जे आहे त्यांना 18,000 रुपीज जे आहे ते सॅलरी मिळते, म्हणजे पगार मिळतो. त्याच्यातला हे 1/9 पार्ट, याचा 1/9 पार्ट किती येणार आहे, म्हणजे इंटू 1/9. ठीक आहे. हा जो एवढा जो पार्ट आहे 18,000 मधला, ते कशामध्ये खर्च करतात, ते पेट्रोलमध्ये. ठीक आहे. 9 2 18 है ना, त्याला डिवाइड होणार आहे. 9 2 18 आणि 30 म्हणजे किती, 2,000 रुपये ते पेट्रोलसाठीच खर्च करून टाकतात. त्याच्यानंतर आता याचं बघा, 4/9 पार्ट. आता इथे बघा 4, हे 1/9 एवढा आहे ना, तर 4/9 तर तोंडी यायला पाहिजे डायरेक्ट 8,000, कारण हे 1च्या जागी 4 आलं है ना. हे 9 हे 2,000 टाइम कट होत आहे, तर हे 8,000 येते. त्याच्यानंतर 2/9 पार्ट म्हणजे डायरेक्ट तुम्हाला आलं पाहिजे हे असं, हे 4,000. आता हे कधी येते ते तुम्हाला नेहमी म्हणतो मी, प्रॅक्टिस करण्यातच येते. आता तुम्हाला कसं आहे, तुम्हाला ते सॉल्वच करावं लागेल. ते कसं करावं लागेल, हे बघा, 18,000चं 4/9 पार्ट कशामध्ये खर्च करतात, ते डोमेस्टिक एक्सपेन्स, घर खर्च. घरी लागतं ना सगळं सामान, हे ते दूध बिल, लाईट बिल, गॅस है ना, याच्यासाठी सगळं खर्च होतो की नाही दर महिन्याला, भाजीपाला आहे. तर ह्याच्यामध्ये टोटल किती खर्च होते बघा, 9 1 9, 9 2 है ना, म्हणजे 2,000 इथे येणार. 2,000 इंटू 4 इज इक्वल टू 8,000 येणार. सेम असंच बघा, 18,000चे जे काय आहे ते किती, 2/9 पार्ट ते बँकेमध्ये ते बँकेचं इन्स्टॉलमेंट भरतात. काही लोन, होम लोन वगैरे किंवा कुठलं व्हेकल लोन काही असलं तर त्याचे इन्स्टॉलमेंट भरावं लागतात. तर ते बघा, 9 2 है ना, इथं 2,000 येणार. 2,000 इंटू 2 किती येणार, 4,000. म्हणजे टोटल खर्च किती करतात ते बघा, 0 0 0 3 0 तर येणारच है ना. 2 + 8 10, 10 + 4 14,000. 18,000 मधले 14,000 ते त्यांचा खर्च होतो. मग उरले किती, उरलेले पैसे ते सेव्ह करतात. तर किती उरतात, 18,000 मधून 14,000 मायनस करायचे, किती 4,000 उरतात. आहे की नाही, सोपं आहे ना. काही एवढं कठीण नाही आहे अरे, थोडं व्यवस्थित फक्त लक्ष देऊन करा, खूप सोपं आहे. मॅथ्स सारखा सोपा सब्जेक्ट तर कुठलाच नाही. फक्त आपल्याला सगळे बेसिक ऑपरेशन हे ते सगळं, आता हे सगळं माहिती असायला पाहिजे, की याचा 1/9 पार्ट म्हणजे किती, हे हेच नाही समजलं तर काय करणार मग गणित येतच नाही मग कुणाला, असा प्रॉब्लेम येतो. इथंच प्रॉब्लेम आहे, दुसरं काही नाही आहे. त्याचा आन्सर बघा, आन्सर नंबर 1 खूप सोपं आहे. ठीक आहे. तर 4,000 रुपये ते सेव्ह करतात दर महिन्याला. 18,000 त्यांना पगार मिळतो, त्याच्यातले 2,000 पेट्रोलला, 8,000 घर खर्च, 4,000 रुपये इन्स्टॉलमेंट देतात, टोटल 14,000 रुपये खर्च करतात. मग 18 मधून 14,000 रुपये खर्च झाले तर उरले किती, 4,000, हे ते सेव्हिंग करतात. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 इथे दिला आहे बघा, हाऊ मेनी टाइम्स शुड 1/7 बी ऍडेड टू 1/7 सो ॲज टू गेट द आन्सर 7. आता इथे बघा, क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय म्हटलं आहे, की 1/7 मध्ये है ना, हाऊ मेनी टाइम्स शुड 1/7 बी ऍडेड टू 1/7. 1/7 मध्ये 1/7 ला किती वेळ आपल्याला ऍड करायचं की आपल्याला त्याचं आन्सर जे आहे ना 7 यायला पाहिजे. आता इथं थोडंसं समजून घ्या, की जर आपल्याला हे 1/7 मध्ये आपण आता इथं 1/7 2 वेळेस आपण ऍड करून बघू. चला, 2 वेळेस ऍड केल्यावर आपल्याला किती येते माहितीये का, हे सगळ्यांचं कॉमन डिनोमिनेटर 7 आहे. ठीक आहे. आणि 1 + 1 + 1 3. तर 3/7 आणायसाठी आपण 1/7 मध्ये 1/7 ला किती वेळेस आपण ऍड केलंय, 2 वेळेस ऍड केलंय. ठीक आहे. आता इथं आपल्याला हे बघा, 3 वेळेस, इथं वरती 3 आणायला 2 वेळेस केलंय. मग इथं आता आपल्याला किती 49 आणायचं आहे. तर मग इथे किती टाइम्स आपल्याला ऍड करावं लागेल, 48 टाइम्स आपल्याला ऍड करावं लागेल. 1/7 मध्ये 1/7 ला 48 टाइम्स आपल्याला ऍड करावं लागेल, तेव्हा कुठे ते 49.7 येणार. म्हणजे इथं
49 डिवाइड बाय 7 म्हणजे 7 येणार. हा 7 7 49 होतं ना. तर याचा कळालं का? व्यवस्थित बघा. हे बघा, तुम्ही असं करून बघणार आहे का? 1+7 1+7 1+7 1+7 असं करत बसणार, एक तास त्याच्यातच चालला जाणार एकाच क्वेश्चन मध्ये. बाकीचे क्वेश्चन कधी सॉल्व्ह करणार मग? हा, हे नाही करत बसायचं. ठीक आहे. हे छोट्या छोट्या ट्रिक आहे याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी कधी येणार तुम्हाला? जेव्हा तुम्ही खूप प्रॅक्टिस करणार. है ना. आता हे जे आहे ना, अशा टाईपचे क्वेश्चन दुसरे पण आहे, आपण केलेले आहे. आपण जे प्रॅक्टिस पेपर जे सॉल्व्ह केले ना, त्याच्यामध्ये अशा टाईपचे क्वेश्चन केलेले आहेत. ठीक आहे. की ह्या नंबरला किती वेळेस आपल्याला करायचं आहे की नाही? तर हे सगळं करत बसणार आहे का तुम्ही? 48 टाइम्स लिहत बसणार आहे का? नाही. मग इथं काहीतरी असं छोटंसं लॉजिक लावायचं, की आपल्याला जर समजा 1/7 मध्ये दोनदा आपण 1/7 ऍड केलं तर इथं 3/7 येते. तर इथं आपण याला जर 48 टाइम्स ऍड केलं तर हे 49/7 येणार. म्हणजे याचा आन्सर 7 येणार. तर आन्सर काय येतो याचा? 48. आन्सर नंबर येतो 2. आपल्याला 1/7 मध्ये 1/7 48 टाइम्स ऍड करावं लागेल, तेव्हा कुठं आपल्याला आन्सर येणार 7. आहे की नाही? 49/7 म्हणजे 7 येणार. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल यार. ठीक आहे. शेवटी अजून एकदा याला व्यवस्थित पॉज करून समजून घ्यायचा प्रयत्न करा. चला नेक्स्ट बघूया आता आपण क्वेश्चन नंबर 10, आपला लास्ट क्वेश्चन. चला आता आपला क्वेश्चन नंबर 10 येतोय. हे इथे दिलेलं आहे बघा. इथं 1/5 ऑफ 25 प्लस 1/2 ऑफ 100 इज इक्वल टू 1/5 ऑफ व्हॉट? बॉक्स दिलेला आहे. ठीक आहे. बघा कसं दिलं क्वेश्चन. 1/5 है ना, ऑफचा अर्थ आहे तर मल्टिप्लाय. 25 प्लस 1/2 ऑफ 100 इज इक्वल टू 1/5 ऑफ, इथे आपल्याला बॉक्स दिलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. आता इथं बघा 1/5 ऑफचा अर्थ होतो इंटू प्लस 1/2 ऑफ 100 इज इक्वल टू, इथे आपल्याला ह्या बॉक्समध्ये काढायचं. पहिले ही नंबर काढू, मग त्या नंबरचं 1/5 आपण काढू, किंवा त्याचं 5 टाइम्स आपण करावं लागेल जेव्हा ती नंबर येणार आपल्याला. पहिले आपण याला सॉल्व्ह करूया. आता इथे बघा, हे इथं आता कन्फ्यूज नका होऊ, की आता हे 25 लिहिलंय तर कसं? हे 25 म्हणजे 25/1. ठीक आहे. हा जो आहे ना 25/1 लिहिलेला आहे, हा एक फ्रॅक्शन आहे, हा पण एक फ्रॅक्शन समजून चला. ठीक आहे. तर 5 1 जा 5, 5 5 जा 25. ठीक आहे. इथं बघा, इथं किती होणार? 2 1 जा 2, 2 5 जा 100 म्हणजे किती? 250 चा 100 है ना. 5 प्लस 50 म्हणजे हे किती आलं? 55 आलं. ठीक आहे ना. इकडचा जो आहे हे आलाय भाग आपला 55 इज इक्वल टू, इथं आता आपल्याला 1/5 ऑफ, इथं कुठली नंबर ठेवायला पाहिजे की जेणेकरून आपलं इकडं 55 येईल? सोपं आहे हे बघा. हे 55 इंटू 5 करून बघा तुम्ही. 55 इंटू 5 करून बघा, कारण ही तर फ्रॅक्शन आहे ना हे 1/5, आणि इक्वलच्या साईडला ही सिंगल नंबर तुम्हाला दिलेली आहे. तर याचं क्रॉस मल्टिप्लाय करून बघा तुम्ही, कुठली नंबर येते बघा. 5 5 जा 25, 2 कॅरी ओव्हर झाले. 5 5 जा 25 प्लस 2 27, 275. तर ह्या बॉक्स मध्ये कुठली नंबर येणार तुमची माहितीये का? 275. आता हे कसं आलं बघा. हे बघा, आता आता इथे काय होणार? 5 ने तुम्ही 275 ला डिवाइड करणार ना, तर 55 येणार तुमचं. मग ही नंबर दोन्ही बाजू तुमच्या जे आहे LHS इज इक्वल टू RHS तुमचं येऊन जाणार. ठीक आहे ना. त्या बॉक्सच्या जागी तुम्हाला काय ठेवावं लागेल? नंबर 275. याचा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 1. आन्सर नंबर 1. ठीक आहे. कळायलाच पाहिजे. मला असं वाटतं तुम्हाला कळालं असेल. चला ठीक आहे. तर आज पण आपण 10च क्वेश्चन करू शकतो, आणि मी प्रयत्न करायला लागलो काहीतरी ट्रिक लावायचा, की हे सगळे क्वेश्चन कसे आपल्याला पटपट पटपट करता येईल. पण थोडं मला वेळेचं पण थोडंसं बंधन झालेलं आहे, त्यामुळे मला जमा नाही लागलंय. ठीक आहे. जे काही आहे काय 5 व्हिडिओ लागतील त्याला काय तयार व्हायला. आता 2 झाले आपले 2020चे आपण जे क्वेश्चन करायला लागलोय ना,
2 व्हिडिओ झाले त्याचे, अजून होऊ शकते 3 लागतील, करूया, काय करणार. चला बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे बाकीचे क्वेश्चन. आता झाले आपले 20, अजून 30 क्वेश्चन्स राहिले आहेत. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.